मिलिंद जायलाच हवंय का मुंबईला? मला आदितीची भीती वाटायला लागली रे. तिचं ते माझ्याकडे संशयाने पाहणं नो. तिने याआधी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. मला या घराबाहेर निघून जायला सांगितलं होतं मिलिंद. मला तीच भीती आहे. म्हणजे आदिती तुला घराबाहेर काढून टाकेल या भीतीने तू आपणूनच घर सोडून जातोयस? हा म्हणजे तिला कुठलाही त्रास होऊ नये ह्या गोष्टीची मला जास्त भीती आहे. आता मला तिच्या समोर जाणं सुद्धा कठीण जात आहे. तिचं राहणं कठीण होत आहे. तिला बरं वाटत नाही ना तोपर्यंत त्या देशमुखांना घराच्या बाहेर काढता येणार नाही. मिलिंद अरे ठरवलंय आपण तसं काहीच होत नाहीये. आपण देशमुखांना त्यांचं घर परत देऊन टाकूयात का? ए मूर्ख बाई आहेस का तू? इतकं सगळं करून एवढी हाय रिस्क घेऊन आणि आता माघारी फिरायचं याला काय अर्थ आहे? हे पण आदितीला संशय आलाय, आपला अंदाज आलाय सगळ्याचा. त्यामुळे यात अजून जास्त रिस्क आहे. आता ती रिस्क घ्यावीच लागेल. तू फक्त मी जे सांगतो ना तसं करायचं. आदितीवर बारीक लक्ष ठेवायचं आणि तिची काळजी घ्यायची. कळलं? ओके चल. माझ्याकडे आता वेळ नाहीये. बारीक लक्ष ठेवायचं. कळलं ना? आदितीची काळजी घे. साहेब या घ्या फाईल लागतील. नाटे हे सगळं ठीक आहे पण काळजी घ्या. कळलं ना? सांभाळून राहायचं. ही माझी मुलगी आहे ना दिसते तितकी साधी सोपी नाहीये. खूप हुशार आहे. याचा अंदाज आलाच मला. हा आणि नुसती हुशार नाहीये तर हट्टी आणि जिद्दी सुद्धा आहे. तिच्या सासरकडचं हे घर परत मिळवण्यासाठी ती वाटेल ते करू शकते. वाटेल ते. साहेब डोंट वरी. तुम्ही निश्चिंत राहा. काही काळजी करू नका. ठीक आहे येतो मी. तेव्हा घाटे कुठलाही गोंधळ नकोय. आदितीच्या प्रेग्नन्सीचं कळालंय. तिला आमचा डाऊट आलाय. तर या मिलिंदच्या डोक्यातून रिसॉर्टचा प्लॅन काही जात नाही. त्याचा रिसॉर्टचा प्लॅन माझ्या डोक्यावरचं छप्पर घेऊन जाणार आहे वाटतं. ओ गॉड. तुम्ही आदित्य इकडे इकडे. अहो इकडे या आधी. काय तुमचं? काय करताय तुम्ही सगळ्या? अहो आदिती कशी आहे? काय करते? रत्नाक्का तिला बरं वाटतंय ना? त्यांना काही त्रास तर होत नाहीये ना? हो हो सांगते. झोप लागलीये तिला आता. चला आपण आता झोपू. चला. अहो पण तिला बरं वाटतंय का? काही त्रास होत असेल तर मी यांना बोलवू का? हा नाही ग आता कसलाच त्रास होत नाहीये. शांत झोप लागलीये तिला. चला आपणही जाऊ आणि झोपूयात आता. चला. आत्ताच झोपली ना ती? मी तिला जरा भेटून येते. का? सकाळी भेटा ना. अहो मला तिला काहीतरी विचारायचंय. आता काय विचारायचंय? अहो तिने ते पेपर्स बनवलेत ना त्याचं काय करणार आहे ते जरा विचारायचं होतं मला. हे बघा ते फॅक्टरीचे पेपर्स आहेत तिच्या कामाचे. आपल्याला काय करायचंय? अहो मग आपण तिच्या फॅक्टरीच्या कामात मदतच करू ना. असं काय करता तुम्ही? मी आले. तिला झोप लागली आता. बाळाने बेड रेस्ट सांगितली ना तिला. त्यामुळे आता कुणीही तिला डिस्टर्ब करायला जाऊ नका प्लीज. कुणीही नाही. जाऊया आपण. आदिती यांची मुलगी आहे याची शंकाच येते मला. कसे ते कसं आहे गुणी बाळ. देवा. आणि या कडक लक्ष्मीचा काही भरोसा नाही. आता इथेच राखण करत बसावं लागणार आहे. काहीही झालं तरी आदितीचा प्लॅन सक्सेस व्हायलाच हवा. वाईट वाटतंय की मला हे सगळं माझ्याच मॉमडॅडच्या विरोधात करावं लागतंय. आदिती ते चुकले. तू गिल्ट वाटून घेऊ नकोस. आणि तू जे काही करतेस ना त्या घरासाठी करतेस.
आपल्याला काहीही करून हे गोकुळ निवास परत मिळवावंच लागेल. उद्याची रात्र खूप महत्वाची आहे. आपलं जसं ठरलंय तसं सगळं नीट पार पडायला हवं. पण अदिती, सिद्धार्थला याबद्दल काहीच आयडिया नाही. नाही, सिडला अजून तरी याबद्दल काहीच माहित नाही. आपण आधी हे घर ताब्यात घेऊ आणि मग सिडला कळू. मिशन गोकुळ निवास ऑन. बळाजी, हे घ्या. मी देते फोडणी. बळाजी, काय झालं? तुम्ही रडताय का? कसला विचार करताय? या चुलीला आज निरोप द्यावा लागणार आहे. आजपर्यंत या चुलीने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. वाईट काळात पण आपल्या सोबत राहिली. चांगल्या दिवसात हिनेच आपलं पोट भरलं. बळाजी, तुमची ही चूल तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. सुनबाई, आता उगीच खोटी आशा नको. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग बघा, बयो आजी आणि ही चूल एकमेकींपासून कधीच दूर जाणार नाही. हा बंब पण ना पावसात पेटतच नाही. एकतर आधीच उशीर झालाय. तुला जमत नाहीये ते सांग ना. असं काही नाही रत्नाक्का, पेटवता येतो मला. हो का? थांब. लहानपणी तुझ्या बापाला जेव्हा चूल पेटवता यायची नाही ना, बंब, तेव्हा मीच पेटवून द्यायचे. तसंही रत्नाक्काला आग लावायला खूप छान जमतं. हे बघ, तू आहे ना आता काहीच्या काही बोलतीयस बर का? काय जास्त बोलले मी? बरोबरच बोलले. काय बोलते तुझी आई? पाहिलं का? नाही नाही अगं हो, थांबा जरा, भांडू नका ग तुम्ही दोघी. आणि हे बघा, आता घरात अगदी हळू आवाजात बोलायचं. दोघी प्रेग्नंट आहेत. येणाऱ्या बाळावर चांगले संस्कार व्हायला हवेत. त्यासाठी आजूबाजूचं वातावरण तितकं शांत ठेवायला हवं. पण हे रत्नाक्कांना सांगा तुम्ही. माझ्यापेक्षा आहे ना हे तुला जास्त समजणं गरजेचं आहे ताई. अगं हो, मी दोघी नाही सांगतेय. प्लीज भांडू नका ना. अगं, मी काय म्हणत होते? काय म्हणताय बयोबाई? अगं, मला असं वाटतं म्हणजे याच घरामध्ये पल्लूची चोरोटी भरावी. अरे हो बयोबाई, घराच्या गडबडीत विसरूनच गेलो होतो आम्ही हे सगळं. हो ना, पण हा घाटे घरात असताना कसं काय जमायचं? करायचं, त्याला काय झालं? घाटेच्या नाकावर टिचून आनंदी राहून दाखवू आपण त्याला. नाही, चोरोटी भरायचा कार्यक्रम आजच करूया. अगं, पण इतक्या लवकर तयारी कशी काय होणार? अहो बयोबाई, इतक्या जणी आहोत आम्ही. एकेकीने एकेका वस्तूची व्यवस्था केली की होऊन जाईल. काय रे सखा, काय झालं मग? मला एक सांग, आपण आता थोड्या दिवसांनी गोकुळ निवास सोडून जाणार आहे. मग कशालाही साफसफाई करत बसायचे? ते करावंच लागेल मग. आता का म्हणून विचारा. का? तात्याचा ऑर्डर. तात्यांनी सांगितलंय घर सोडण्याआधी घर स्वच्छ करून निघावं. त्याचं काय आहे, घर म्हणजे आपली दुसरी आई असते. तिला खूप जपावं लागतं. तेव्हा कुठं घरात लक्ष्मी नांदते. बस रे सखा, बंद कर तुझी पुस्तकी फिलॉसॉफी. डोकं दुखायला लागलंय माझं. फिलॉसॉफी? नवीन वर्ड. थँक्यू. हे काय, तुम्ही तयार नाही झालात अजून?
का? कुठे जायचंय का आपल्याला? काय आहे आज? नाही, कुठे जात नाही हो. आज पल्लू काकींची चोरोटी भरायची आहे. ओ, मी आलेच हं तयार होऊन लगेच. तू हो पुढे. या लवकर. सखा दादा, हा? तुम्ही सुद्धा आवरा पटापट. या. हो. हीच वेळ, चांगलीच संधी मिळाली. आता अदितीच्या खोलीत जाऊन तिने बनवलेले पेपर्स बघता येतील. पण या सखाला काय सांगू? मॉम, हा, कुठे निघालात? ते काहीतरी डोळ्यात गेले रे सखा, साफसफाई करताना. ते ना क्लीन करून येते आणि तशीच तयार पण होऊन येते. हा, तोपर्यंत तू हे करून घे सगळं. हा, हे घे. मॉम तर माझ्यापेक्षा पण आळशी आहे. किती खातो हा? नाहीतर काय, खातो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजगरासारखा सोफ्यावर लोळत असतो. पण मला तर भीती वाटते हो. त्यांना कसं सांगायचं ना की उठा इथून? काय सांगायचं? काय थेट कृती करायची. चला. काय चाललंय? मी काय विचारतोय? माझ्या घरात काय चाललंय नेमकं? बापू, हे सगळंच झालं आता काय? अरे वा, झाली का तयारी सगळी? हो, चाललीये. चला चला, लवकर करा. काय करताय नेमकं सांगेल का मला कोणी? काय घाटे साहेब, कशाची भीती वाटते तुम्हाला? आम्ही काही जादूटोणा नाही करत आहे हे घर परत मिळवण्यासाठी. हा, ते काही असेल, पण संध्याकाळपर्यंत हा हॉल रिकामा झाला पाहिजे. लग्नाचा हॉल वाटला का याला संध्याकाळपर्यंत रिकामा करायला? हल्लो, छान दिसतेस हो. कार्यक्रम संपला की पल्लूची नजर काढू. हा, अरे विहीनबाई कुठे? सगळीकडे शोधून झालं, कुठे सापडतच नाहीये. मॉम, हा, काय काय झालं? काय ते मी काय? अगं, तुझी रूम क्लीन करायची होती, लावायची होती, तेवढंच, बाकी काही नाही. नक्कीच मॉम पेपर शोधायला आली असेल. छान ग, छान लावलीयस. बस झालं आता. मी चल, पल्लू काकींची चोरोटी भरायची आहे ना. हो अगं, कामं इतकी असतात ना, विसरलेस मी. हो ना. हो.
अदिती, हा बाळा काका. अगं ही प्रेग्नन्सी रुटीन चेकअपची फाईल आहे, तुला द्यायची होती. आणि हा पुढची तारीख 2 आठवड्यानंतर आहे, चुकवायची नाही. ओके? हो ठीक आहे, ये लवकर तू खाली, मी होतो पुढे. हो. इथे सेफ आहात तुम्ही. I miss you, Sid. अरे कॉल कट का केला याने? कालपासून काहीच बोलत नाहीये हा. हॅलो सेड, अरे कुठे आहेस तू? कालपासून काहीच बोलणं नाही झालं आपलं. एक मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही. अगं हो, अगं मी फील्ड व्हिजिट मध्ये बिझी होतो म्हणून. सॉरी. नकोय मला तुझं सॉरी. अगं खरंच सॉरी. ठीक आहे. बरं ऐक ना, मी तुला प्रॉमिस करतो आज रात्री नक्की फोन करेन. हो चालेल. बरं ठेवू मी फोन आता. हो पण आठवणीने कर, मी वाट बघते. हो चल बाय. बाय. चला ओवाळून घेऊया आता. हो पण सुनबाई कुठे आहे? कडक लक्ष्मी तर आली, आदिती कुठे राहिली? आदिती ये. चला आता ओवाळायचं ना. हा बाळा. पल्लू पैठणी आहे बर का? भारत नका खूप छान आहे. असणारच. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांकडे किती पैठण्या झाल्यात नाही का? हो. बरं चला, पल्लू काकी बाळा काका पेढे आणि बर्फी दोन्ही आणलेत बरं का? अगं आणि बर्फी पण. बाळा काका दोन्ही होणार. नाही घ्यावं लागेल. आता तुमच्या पोरीची तब्येत ठणठणीत बरी आहे वाटतं.